नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक हिंदू घरात असते. पूजेचा धागा म्हणजेच मौल्ली, रक्ष, सूत्र, कलवा. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक लोक पूजेचा धागा तुटेपर्यंत काढत नाही. पण वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार हे योग्य आहे का की चुकीचं? जर तुम्ही पूजेचा धागा तुटेपर्यंत काढत नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पूजेचा धागा तुटेपर्यंत काढू नये का, याचा जीवनावर काय परिणाम होतो, धन, आरोग्य आणि नशिबावर काय प्रभाव पडतो आणि योग्य उपाय काय आहेत. पूजेचा धागा म्हणजे काय? मित्रांनो, पूजेचा धागा म्हणजे फक्त एक धागा नाही, तो आहे श्रद्धेचं प्रतीक, सकारात्मक ऊर्जेचं कवच, देवाशी जोडलेली भावना. धर्मशास्त्रानुसार पूजा करताना बांधलेला धागा मनुष्याला नकारात्मक शक्तीपासून वाचवतो, संकटांपासून संरक्षण देतो, शुभ ऊर्जा आकर्षित करतो. म्हणूनच पूजेचा धागा फक्त हातात बांधलेला धागा नसून तो एक आध्यात्मिक कवच आहे. पूजेचा धागा तुटेपर्यंत काढू नये का? इथेच सर्वात मोठा प्रश्न येतो. अनेक लोक म्हणतात धागा तुटेपर्यंत काढू नये, पण वास्तुशास्त्रात काय सांगतं? वास्तुशास्त्रानुसार चुकीचा समज. वास्तुशास्त्रानुसार पूजेचा धागा खूप दिवस हातात ठेवणं योग्य नाही, कारण धाग्यातील सकारात्मक ऊर्जा कालांतराने कमी होते. धागा जुना ऊर्जेला धरून ठेवतो, नकारात्मक कंपन तयार होऊ शकतात, जीवनात अडथळे निर्माण होतात. म्हणजे तुटेपर्यंत धागा ठेवणं नेहमी शुभ असतं असं नाही. पूजेचा धागा खूप दिवस ठेवण्याचे परिणाम. जर तुम्ही पूजेचा धागा खूप दिवस काढत नसाल तर आर्थिक समस्या, पैसा टिकत नाही, खर्च वाढतो, कमाई असून बचत होत नाही, मानसिक तणाव, सतत चिंता, नकारात्मक विचार, मन अस्वस्थ राहणे, आरोग्य समस्या, वारंवार आजार, थकवा, शरीरात कमजोरी, घरात कलह, भांडण, गैरसमज, नात्यांमध्ये दुरावा. अनेक लोकांना वाटतं नशीब खराब आहे, पण खरं कारण असंही असू शकतं चुकीच्या पद्धतीने ठेवलेला पूजेचा धागा. धर्मशास्त्रात काय सांगतं? धर्मशास्त्रानुसार पूजेचा धागा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी नसतो, तो विशिष्ट पूजेसाठी, विशिष्ट कालावधीसाठी, विशिष्ट संकल्पासाठी असतो. उदाहरण, सत्यनारायण पूजा, ग्रहशांती पूजा, नवस, उपवास या पूजेनंतर धागा योग्य वेळी काढणं आवश्यक असतं. पूजेचा धागा कधी काढावे? मग प्रश्न येतो, पूजेचा धागा कधी काढावे? वास्तुशास्त्रानुसार 7 दिवसानंतर, 11 दिवसानंतर, 21 दिवसानंतर किंवा पुढील पूजेच्या वेळी, म्हणजेच तुटेपर्यंत वाट पाहणं आवश्यक नाही. पूजेचा धागा काढताना काय करावे? धागा काढताना कधी असं करू नका, कचऱ्यात टाकू नका, पायाखाली येऊ देऊ नका. योग्य पद्धत, धागा मंदिरात ठेवा, वाहत्या पाण्यात सोडा, झाडाखाली ठेवा, देवाला नामस्मरण करून काढा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, शुभ ऊर्जा वाढते. प्रभावी वास्तू उपाय. जर तुमच्या जीवनात समस्या असतील तर नवीन पूजेचा धागा बांधा, घरात अगरबत्ती लावा, देवासमोर दिवा लावा, मनात सकारात्मक विचार ठेवा. हा छोटासा उपाय तुमचं नशीब बदलू शकतं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुम्ही पूजेचा धागा किती दिवस ठेवता, आणि व्हिडिओ शेअर करा. अशाच वास्तुशास्त्रीय रहस्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.